शाळेंना हा एक प्रकारे मोठा झटका आहे। तर आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स येत आहेत। कळमनुरीमध्ये नगरपालिकेत शिवसेनेनं बाजी मारलेली आहे। शिवसेनेच्या आश्लेषा चौधरी सध्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत। कळमनुरी नगरपालिकेमध्ये शिवसेनेनं बाजी मारलेली आहे। हिंगोलीच्या कळमनुरी इथले हे निकाल आहेत। तर वेंगुर्ल्यात भाजपचे राजन गिरप हे विजयी झालेले आहेत। आमदार दीपक केसरकर यांना देखील आता हा मोठा धक्का बसताना आपल्याला इथं पाहायला मिळतोय। सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धा भोसले यांचा विजय होतोय। वेंगुर्ल्यात भाजपचे राजन गिरप हे विजयी ठरलेले आहेत। दुसरीकडे आपण पाहतोय आमदार दीपक केसरकर यांना हा अर्थातच मोठा धक्का म्हणावा लागणार आहे। भाजपचे राजन गिरप हे वेंगुर्ल्यातनं विजय झालेत, त्यामुळे दीपक केसरकरांसाठी देखील हा मोठा धक्का मानला जातोय। तर तिकडे सावंतवाडीमध्ये देखील आपण पाहतोय। तर अमरावतीच्या दर्यापूरमध्ये काय चित्र आहे? बीजेपी आमदारांच्या पत्नी पराभवाच्या छायेत आहेत। दर्यापूरमध्ये प्रकाश भारसाकळे यांना मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे। काँग्रेसच्या मंदाबाई भारसाकळे यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। बळवंत वानखेडे यांनी हा गड सध्या राखल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अमरावतीच्या दर्यापूरमधनं एक महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। तर विजयी उमेदवारांकडनं देखील आता जोरदार जल्लोष केला जातोय। संदेश पारकर यांचा विजय झाल्यानंतर आता त्यांच्या समर्थकांकडनं जल्लोषाला सुरुवात झाली। सर्व कणकवलीकरांचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला, जी लढाई मी स्वीकारली होती त्या स्वाभिमानाच्या लढाईला खऱ्या अर्थाने कणकवलीकरांनी मला साथ दिलेली आहे। आणि माझ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जोरावर आपण जिंकलेले आहोत। सगळे कार्यकर्ते, नगरसेवक